नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या कंप्लीट वास्तुशास्त्र कोर्सच्या 8व्या भागामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत किचनची वास्तू. किचनची वास्तू का महत्त्वाची आहे? कारण किचन म्हणजे अग्नी तत्वाचं केंद्र असतं. आपण जे अन्न खातो ती ऊर्जा थेट आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते. किचनची वास्तू जर योग्य असल्यास आपले आरोग्य चांगले राहते, पचनशक्ती सुधारते, घरातील शांतता, आर्थिक स्थैर्य टिकवण्यास मदत होते. तर तीच वास्तू आपली जर चुकीची असेल, म्हणजे किचनची वस्तू जर चुकीची असेल, तर आरोग्यात समस्या होऊ शकतात. सतत खर्च, चिडचिड आणि वाद निर्माण होऊ शकतात. किचनसाठी सर्वोत्तम जी दिशा आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. ही आग्नेय दिशा ही फार महत्त्वाची आहे, जी आपल्याला साऊथ आणि ईस्ट या दोघांच्या मध्ये बघायला मिळते. कारण या कोपऱ्यात अग्नितत्वाची ही नैसर्गिक दिशा असते. जर तुमच्याकडे पर्याय नसेलच तर आपण उत्तर आणि पश्चिम म्हणजे वायव्य कोपऱ्यात इथे आपण किचन प्रोव्हाइड करू शकतो. कारण इथे वायूचं स्थान असल्यामुळे सुद्धा इथे किचन आल्यास काही प्रॉब्लेम नाही. अवॉइड कोणत्या करायच्या आहेत? ईशान्य, जी नॉर्थ आणि ईस्टमधली जी दिशा आहे, आणि वेस्ट आणि साऊथ हा जो नैऋत्य कोपरा आहे, हे 2 कोपरे प्लस हे ब्रह्मस्थान, हे तिन्ही आपल्याला ठिकाणं ही टाळायची आहेत. कारण ब्रह्मस्थानातून आपल्याला तर जी एनर्जीज असतात, ह्या सर्व एनर्जीजचं कंट्रोलिंग असतं हे ब्रह्मस्थानातून होत असतं. त्यामुळे ब्रह्मस्थानात ॲक्च्युअली कोणतीही रूम द्यायची नाही. ती स्पेस ती आहे ती ओपन ठेवायची आहे, ती मोकळी ठेवायची आहे. तर तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की गॅस स्टोव्ह आणि कुकिंगची पोझिशन. म्हणजे आपल्या घरात जी व्यक्ती स्वयंपाक करते, त्या व्यक्तीचा चेहरा हा पूर्वेकडं असला पाहिजे स्वयंपाक करताना. गॅस स्टोव्ह हा साऊथ ईस्ट भागात असला पाहिजे, म्हणजे एकदम आग्नेय कोपऱ्यात लागून असला पाहिजे. आणि स्टोव्ह आणि सिंकमध्ये हे अंतर असावं. म्हणजे काय होईल की फायर आणि हे वॉटर एलिमेंटचं क्लॅशेस होणार नाहीत. आणि प्रॅक्टिकली जरी बघायला गेलं तर सिंकमधून उडणारं पाणी हे आपल्या गॅस स्टोव्हवर उडू नये, यासाठी आपण त्या दोघांमध्ये अंतर ठेवतो. आता सिंक, वॉटर आणि फ्रीज. आता सिंक किंवा आरो हे नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टच्या कोपऱ्यात असावेत. म्हणजे पूजा घरला आणि किचन कट्ट्याला लागून ह्या दोघांच्या मध्ये असले तरी काही प्रॉब्लेम नाही. जर नसेलच जागा तर नॉर्थच्या भिंतीवर अडकवलं तरी चालेल. फ्रीज हा साऊथ वेस्ट किंवा वेस्ट किंवा साऊथ या ठिकाणी असावा. म्हणजे ह्या किचनला धरून मी ह्या दिशा सांगतोय. म्हणजे पूर्ण घराच्या सांगत नाही, फक्त किचनसाठी ही मी तुम्हाला सांगतोय. वॉशिंग मशीन हे नॉर्थ वेस्टच्या कोपऱ्यात असावं, जर किचनमध्ये जर ठेवावं लागेल तर. नाहीतर आपण बाल्कनीत सुद्धा जी युटिलिटी असते, बाल्कनीत किंवा युटिलिटीमध्ये जर तिथे जागा असेल तर आपण तिथे वॉशिंग मशीन ठेवू शकतो. अवॉइड काय करायचं आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे सिंक आणि स्टोव्ह हे एकमेकांना चिकटलेले नसावेत. आता आपण किचनमधील रंग बघू. किचनमध्ये आपल्याला तिथं अग्नितत्व असल्यामुळे आपल्याला लाल, नारंगी आणि पिवळा हा एकदम मर्यादित, म्हणजे काय की फेंट कलर आपल्याला द्यायचे तिथे. एकदम भडक द्यायचं नाही, नाहीतर सगळं ॲस्थेटिक्सच आपल्याला ह्यामुळे बिघडू शकतं. त्यामुळे आपल्याला पेस्टल शेडमध्ये जरी गेलो, कारण त्यात पेस्टल शेडमध्ये फेंट कलर असतात, त्यामुळे आपल्याला ॲस्थेटिक्ससुद्धा किचनचं चांगलं उठून दिसतं. जर वॉलपेपर असतील तर ते सुद्धा फार छान वाटतात. वॉलपेपर्स असतील किंवा वॉल टाईल्स असतील, ह्या पेस्टल कलरमध्ये असतील तर त्या फारच छान दिसतात तिथे. अवॉइड कोणते कलर करायचे आहेत? तर आपल्याला काळा, गडद निळा आणि खूपच डार्क ग्रे असतो तो आपल्याला अवॉइड करायचा आहे. आता स्टोरेज कॅबिनेट्स आणि विंडोजची पोझिशन कशी असावी? तर हेवी स्टोरेज हे साऊथ किंवा वेस्टला असावेत. आणि जे अप्पर केबिन्स असतात, जे आपल्याला आडगळीच्या काही गोष्टी ठेवायच्या असतात, त्या साऊथ वेस्टच्या कॉर्नरमध्ये ठेवाव्यात. खिडक्या ह्या ईस्ट आणि नॉर्थ हे दोन्हीकडे सुद्धा पाहिजेत. म्हणजे जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ईस्टला तर हवीच हवी. कारण ह्यानं काय होतंय, ज्यावेळेला नैऋत्येकडून आपल्याला जो वाऱ्याचा फ्लो असतो, तो नॉर्थच्या खिडकीमधून घुसून तो ईस्टमधून बाहेर पडतो. म्हणजे या दोघांच्यामध्ये जो किचन कट्ट्यावर आपला जो स्वयंपाक चालू असतो, त्याच्यातून उठणारे जे फोडणीचा धूर वगैरे असतो, तर तो ईस्टच्या खिडकीतून बाहेर पडण्यास मदत होते. आता
किचनमधील काही सामान्य वास्तू चुका होतात, तर त्या सांगतो मी तुम्हाला. किचन आणि टॉयलेट कधीही एकत्र द्यायचं नाही. ह्याचं एनर्जीपेक्षा आपण प्रॅक्टिकली आपल्याला माहितीच आहे, की टॉयलेटमधील काही बॅक्टेरिया असतील ते डायरेक्ट किचनमध्ये येऊ शकतात. त्यामुळे एक तर आपल्याला समजा काय नसेलच, पर्याय नसेलच, आपण तर काय करू शकतो, जे टॉयलेट असतं त्याच्यासमोर एक पॅसेज किंवा एक लॉबी असावी, की ज्याच्यामुळे काय होईल, की एक कट ऑफ लॉबी तयार होईल किचन आणि टॉयलेटच्या मध्ये. थोडीशी आपल्याला काहीतरी जागा मिळेल, की जेणेकरून आपल्याला बॅक्टेरियाज तिथेच थांबवता येतील. म्हणजे टॉयलेटमधून आपण बाहेर पडल्यावर जे ओले पाय असतात वगैरे आपण धुवूनच थोडं बाहेर पडतो. तर ते आपल्याला त्या पॅसेजमध्ये आल्यावर तिथे आपल्याला ते ओले पाय जे असतात ते तिथे आपल्याला ड्राय करायला मिळतील. आणि जर समजा तुमचं स्वतःचंच घर असेल, म्हणजे एकच मालक असेल, आता मी हे फ्लॅटसाठी सांगत नाही, हे मी सांगतोय ते इंडिव्हिज्युअल घरासाठी सांगतोय, की किचनच्या खाली हे बेडरूम टाळायचं. कारण अग्नितत्व असल्यामुळे ते बेडरूम तिथं आल्यास थोडं एनर्जीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. फ्लॅटमध्ये काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो फ्लॅटमध्ये सुद्धा किचनच्या खाली किचनच असतं. पण जरी असेल कोणाचं, समजा एखाद्याने 2 BHKचं 3 BHK करून किचन आपल्या किचनच्या खाली जर कोणी बेडरूम केले असेल, तर आपला त्यांच्याशी काही संबंध येत नाही. किचनमध्ये अंधार असला नाही पाहिजे आणि व्हेंटिलेशन ह्या 2 गोष्टी नसल्या पाहिजेत. कारण अंधार असल्यास आपल्याला उगीचच लाईट लावाव्या लागतील. त्यामुळे आपल्याला लाईट बिल खूप आपलं जास्त येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट काय, की आपलं कटिंग वगैरे असतं तिथं. तर त्यामुळे आपल्याला जर लाईट कमी असेल, तर कटिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा झाडू मारताना आपल्याला कचरा व्यवस्थित दिसत नाही. आणि ऑब्व्हियसली व्हेंटिलेशन तर फार छान पाहिजे, कारण आपले फोडणीचे धूर वगैरे उडत असतात, ते व्यवस्थित घराच्या बाहेर गेले पाहिजेत, नाहीतर ते पूर्ण घरभर पसरू शकतात. तुटलेले बर्नर्स आणि गॅस लीक तर अजिबात, म्हणजे ह्याचा वास्तूपेक्षा हा प्रॅक्टिकली फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की गॅस लीक हा पूर्णपणे टाळायचाच आहे. आता जर समजा आपण घर एखादं पर्चेस केलं असेल किंवा एखादा फ्लॅट पर्चेस केला असेल आणि जर आग्नेय कोपऱ्यात जर किचन नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, की स्टोव्हजवळ लाल रंगाचा वापर करायचा आहे. एखादा छोटासा पॅच जरी लाल रंगाचा दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा कधी टाईल असेल, ती लाल रंगाची असेल, तिथे तुम्ही लावू शकता. सिंक आणि स्टोव्हमध्ये जर अंतर फारच कमी असेल, तर डिव्हायडर एखादा कडप्पाचा किंवा ग्रॅनाइट किंवा मार्बलचा तुम्ही प्रोव्हाईड करू शकता. किचन नेहमी स्वच्छ ठेवायचंच आहे. वास्तूमधला हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, की तुम्ही कोणतीही रूम घ्या, ही नेहमी स्वच्छ ठेवलीच पाहिजे. आणि तुटकी भांडी जी असतात ती किचनमध्ये ठेवावी, ती किचनमधून काढून टाकावी. ती आपल्याला किचनमध्ये अजिबात ठेवायची नाही आहेत. तर जर किचनची वास्तू योग्य असेल, तर आपल्या घरातील सर्वांचं आरोग्य आणि आर्थिक संतुलन आपोआप सुधारते. त्यामुळे आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत बेडरूम आणि टॉयलेटची, या दोघांची एकत्र वास्तू बघायची आहे. आपल्याला काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.